पुणेकर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीचे आजोबा आणि वडिलांवरती पुणे पोलिसांमध्ये गुन्हा जो आहे तो दाखल झालेला होता आणि चालकाला धमकावल्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती झालेली होती। मात्र आज कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि चालकाला धमकावल्या प्रकरणामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना जामीन जो आहे तो मंजूर झालेला आहे। आपल्याबरोबर त्यांचे वकील ॲडव्होकेट प्रशांत पाटील आहेत। सर, आज कोर्टाने निर्णय दिलेला आहे। निर्णय देताना कोर्टाने काय म्हटलंय? तुम्ही जो युक्तिवाद केलेला होता त्या युक्तिवादाच्या आधारे आज कोर्टाने नक्की काय निर्णय? हे बघा, ही एक सेपरेट इंडिपेंडेंट FIR होती। हा पूर्ण वेगळा गुन्हा आहे। या गुन्ह्यामध्ये थोडक्यात असे आरोप होते सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांच्यावरती की यांनी तो जो चालक होता त्या दिवशीचा जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरला किडनॅप आणि अबडक्ट केलं असे त्यांच्यावरती आरोप होते। तर थोडक्यात ही केस, आमचं म्हणणं असं होतं की ही केस पोलिसांच्या किंवा प्रॉसिक्युशनच्या ॲलिगेशनप्रमाणे ही 19 मे ज्या दिवशी घटना घडली, घटनेनंतर एक 14 तास हा व्यक्ती म्हणजे जो फिर्यादी आहे, जो ड्रायव्हर आहे, हा पोलिसांच्या डिटेन्शनमध्ये सखोल चौकशीमध्ये होता येरवडा पोलीस स्टेशनला। त्या व्यक्तीची, फिर्यादीची चौकशी झाल्यानंतर पोलिसांनी 11 वाजता त्याला रात्री सोडलं। सोडल्यानंतर हे फिर्यादीचं वर्जन आहे, म्हणजे ड्रायव्हरला असं वाटलं की बाहेर खूप जास्त मॉब झालेला आहे आणि त्याला तिथं मॉब लिंचिंग झालेलं होतं, म्हणून स्वतःच्या सुरक्षिततेसाठी, स्वतःच्या सेफ्टीसाठी त्या फिर्यादीनी सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना रिक्वेस्ट केली की त्यांच्या घरी त्यांना ठेवण्यात यावं। तर रात्री तो जे गेला तिथे CCTV कॅमेराज आहेत, तिथं कॉल डिटेल रेकॉर्ड्स झालेले आहेत, त्याचे टॉवर लोकेशन्स रेकॉर्ड झालेले आहेत, सगळ्या गोष्टी रेकॉर्डला आलेल्या आहेत। फिर्यादी रात्री तिथे थांबला। दुसऱ्या दिवशी फिर्यादी यांनी त्यांच्या मिसेस आणि त्यांच्या मुलाला बोलवलं आणि तो आपल्या घरी निघून गेला। दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 मे 2024ला। आता एक ॲडमिटेड पोझिशन अशी आहे की विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगरला 21 मेला अटक झाली। त्यांचा या केसशी काही संबंध नाही, काडी मात्र संबंध नाही। SK अग्रवाल हे सतत 12-12 तास, 14-14 तास पोलीस चौकशीसाठी क्राईम ब्रांचलाच होते। हे सगळीकडे रेकॉर्डला आलेलं आहे 20 मे पासून 25 मे पर्यंत। मग हे 5 दिवसानंतर जे गुन्हा दाखल झाला, या गुन्ह्यामध्ये असे तरी काही ग्राउंड दिसत नाही की त्याच्या जेणेकरून त्या चालकाचं अबडक्शन किंवा किडनॅपिंग झालेलं आहे। या बेसिसवरती आम्ही आर्ग्यू केला, ऑनरेबल कोर्टाने जामीन दिलेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आता जामीन जरी मंजूर झालेला असला तरी विशाल अग्रवाल यांच्यावरती आणखी काही गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये। या प्रकरणात सुरेंद्र कुमार अग्रवाल हे बाहेर येऊ शकतात किंवा विशाल अग्रवाल बाहेर येण्याचे काही चान्सेस? मला असं वाटतं, माझे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत आत्तापर्यंत त्याच्यावरून असं दिसतंय की सुरेंद्र कुमार अग्रवाल हे बाहेर येऊ शकतील आणि विशाल अग्रवाल यांचे 1 किंवा 2 जामिनाचे अर्ज अजून पेंडिंग आहेत। मग त्यांना थोडासा वेळ लागेल, त्याच्यासाठी त्यांना थांबावं लागेल थोडं। चालकाचा जो गुन्हा दाखल झालेला होता या प्रकरणामध्ये युक्तिवाद करताना नक्की काय अडचणी आलेल्या होत्या? म्हणजे पुणे पोलिसांकडून जो गुन्हा दाखल करण्यात आला की चालकाचं अपहरण करण्यात आलं, चालकाचे जबाबसुद्धा नोंदवण्यात आले, या सगळ्या प्रक्रियेला बराच वेळ लागला असं तुम्हाला वाटतं? नाही, इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज, तपास अधिकारी त्यांचं काम करतात आणि ह्या आमचा जो जामिनाचा अर्ज होता त्याच्यासाठी खूप ॲग्रेसिव्हली विरोध झाला। प्रत्येक बाजू आपापली भूमिका ही व्यवस्थित ऑनरेबल कोर्टासमोर मांडते, त्यांच्याबद्दल मी काही भाष्य करू शकत नाही, पण आमच्या दोघांचा युक्तिवाद ऑनरेबल कोर्टाने ऐकून कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे। शेवटचा प्रश्न, अल्पवयीन आरोपीला सध्या जामीन जरी मिळालेला असला तरी त्या विरोधामध्ये पुणे पोलीस सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहेत, तुम्ही तुमची बाजू पुन्हा सुप्रीम कोर्टासमोर मांडणार? हे बघा, ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टची जी ऑर्डर आहे ही रिट ऑफ हिबिस कॉर्पसवरती आहे। ही खूप डिटेल ऑर्डर आहे आणि पूर्ण लॉला आणि गाईडलाईन्सला, सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्सला अनुषंगाने ही ऑर्डर पास झालेली आहे। आता तुम्ही जे मला सांगताय हे फक्त मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत कळालेलं आहे। ह्याच्यातली वस्तुशः जेव्हा सरकार पक्ष किंवा राज्य शासन जेव्हा सुप्रीम कोर्टात जाईल तर आम्हाला जेव्हा त्याचं इंटिमेशन मिळेल त्याच्यावर आम्ही भाष्य करू। म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा बाजू मांडण्याची तुमची तयारी आहे? आम्हाला मांडावीच लागेल, कारण ती कायद्याची बाजू असल्यामुळे आमचंही म्हणणं ऑनरेबल कोर्ट ऐकून घेतं। पाहतोय की चालकाला धमकावल्या प्रकरणामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांच्यावरती जी कारवाई करण्यात आलेली होती ते पोलीस कोठडी त्याचबरोबर न्यायालयीन कोठडीमध्ये होते। मात्र आज कोर्टानं दोघांना जामीन मंजूर केलाय। मात्र सुरेंद्र कुमार अग्रवाल या प्रकरणामध्ये बाहेर येतील, मात्र विशाल अग्रवाल यांच्यावरती काही गुन्हे दाखल असल्यामुळे जामिनासाठी जो अर्ज केलेला आहे त्यावरती कोर्ट लवकरात लवकर निर्णय देईल अशी अपेक्षा प्रशांत पाटलांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विके सोनवे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.